राज्यभरातील अंगणवाडी कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी गेले अनेक दिवस बेमुदत संपावर आहेत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या या सर्व प्रलंबित मागण्या राज्य शासनानं लवकरात लवकर सोडवाव्यात यासाठी 2 जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संयुक्त संघटना संघर्ष समितीमार्फत मुंबई येथील आझाद मैदानावर 1 दिवसीय धरणं आंदोलन करण्यात आलं. यावेळी समितीच्या अध्यक्षा माया परमेश्वर, कार्याध्यक्ष युवराज बैसाने, रामकृष्ण पाटील, अरुण गाडे, संजय मापले यांच्यासह इतर पदाधिकारी व अंगणवाडी कर्मचारी हजारोंच्या संख्येनं उपस्थित होते. तारखेला अधिवेशन सुरू झालं त्या दिवशी आमच्या संघटनेने संप पुकारलेला आहे. संपाला आता किती दिवस झाले ते तुम्हीच बघताय. अजूनही आम्हाला बोलावणं आलेलं नाही. त्यामुळे आम्ही एक प्रदर्शन करण्यासाठी, धरणा देण्यासाठी, लाक्षणिक धरणा देण्यासाठी इथे आलेलो आहोत. आमचं एकच म्हणणं आहे की आम्ही मानधन वाढीसाठी इथे आलेलो आहोत आणि आम्हाला पेन्शन मिळाली पाहिजे, आम्हाला किमान वेतन मिळालं पाहिजे, महागाई भत्ता मिळाला पाहिजे आणि आमच्या अगोदर रिटायर झालेल्या महिलांना सेवा समाप्तीचा लाभ त्यांना 5-5 वर्ष मिळाले नाही, 5-5 वर्ष तर तो मिळाला पाहिजे. या ठिकाणी आम्ही हेच सांगायला आलोय. शिवाय सांगतोय की आम्हाला आजारपणाची रजा अजून या सरकारने मान्य केलेली नाही, ती मान्य करायला पाहिजे हे सांगायला आलोय. इथे जर नाही दिलं तर हे फक्त अंगडाई आहे, हा एक फक्त धरणा आहे. याच्या पुढे आम्ही मोठं आंदोलन करू आणि ह्या ठिकाणी सरकारला बोलावंच लागेल आणि ह्या सावित्रीच्या लेकींना न्याय हा द्यावाच लागेल. कारण कोरोनामध्ये आम्ही जेव्हा सगळे बंद होते तेव्हा आम्ही रस्त्यावर उतरलो अंगणवाडी सेविका आणि आमच्या बरोबर आमचा जीव घेतला तळहातात आणि आमचे कर्मचारी जे आहेत सगळे ते अंगणवाडी कर्मचारी त्याच्यामध्ये उतरले आणि त्यांनी कोरोना योद्धा म्हणून ह्या देशातल्या, ह्या महाराष्ट्रातल्या लोकांची जी सेवा केली कोरोनामध्ये. कोरोना महामारी आकस्मिक महामारी होती, जागतिक नव्हे तर ती विश्वावर आलेली महामारी होती. पण त्याच्यामध्ये माझ्या सावित्रीच्या लेकी डगमगल्या नाहीत, तर त्यांनी कामं केलेली आहेत, तर त्यांना हा न्याय मिळालाच पाहिजे असं आम्ही या ठिकाणी घोषणा देतो. महाराष्ट्रात एकूण 2 लाख अंगणवाड्या आहेत आणि 13,000च्या जवळ मिनी अंगणवाड्या आहेत. मी यशवंत माटे, कास्टाई विभागीय अध्यक्ष. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अजूनपर्यंत शासनाने मोबाईल संच दिलेला नाही. मोबाईल संच तात्काळ देण्यात यावा. गेल्या 28 दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका यांचा संप सुरू आहे. पण राज्यामध्ये पहिल्यांदा असं पाहिलं की हे एक असं क्षेत्र आहे की ज्या क्षेत्रामध्ये फक्त महिला काम करतात आणि एकत्रित शासन असं म्हणते की महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे. ज्या राज्यामध्ये 2,10,000पेक्षा अधिक महिला ICDS प्रकल्पामध्ये काम करतात त्यांच्या संपाची 28 दिवसापासून शासनानं कुठल्याही प्रकारची दखल घेऊ नये हे अतिशय दुर्भाग्य आहे. आणि गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी राहिलेली आहे की अंगणवाडी सेविकेचं मानधन हे 26,000 आणि मदतनीसचं मानधन हे 20,000 हे असलं पाहिजे. सेवानिवृत्ती पेन्शन मिळाली पाहिजे. परंतु 28 दिवसापासून शासनाने अजूनपर्यंत संघटनेला कुठल्याही प्रकारे चर्चेकरता बोलावलेलं नाही आणि म्हणून हे आता एक ट्रायल आहे. या 3 दिवसामध्ये जर शासनानं कुठल्याही पद्धतीची, कुठल्याही प्रकारची जर दखल घेतली नाही तर संपूर्ण महिला आपल्या न्याय हक्काकरता रस्त्यावर येतील आणि मग खऱ्या अर्थानं सरकारला सांभाळणं कठीण जाईल. 2 महिन्यामध्ये राज्यामध्ये विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुका लागणार आहे. या महिलांना जर न्याय दिला गेला नाही तर या महिला सरकारलाही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून 3 दिवसामध्ये सरकारने तात्काळ यांचं मानधन करावं, सेवानिवृत्ती पेन्शन जाहीर करावी आणि असं या संपाच्या निमित्ताने मी बोलतो. मी संजय मापले, अमरावतीहून आलेलो आहे. धन्यवाद. मी अरुण गाडे, कास्टाई संघटनेचा अध्यक्ष. सरकारला हा निर्वाणीचा इशारा आहे या संपाच्या माध्यमातून
सरकारने जर ज्या मिनिमम ज्या आमच्या मागण्या आहेत, वेतन, निवृत्ती वेतन, किमान वेतन, या जर मागण्या पूर्ण केल्या नाही तर सरकारच्या मंत्र्यांना आम्ही घेराव घालू. प्रत्येक गावामध्ये आमच्या महिला या मंत्र्यांना घेराव घालतील हे सरकारने निक्षून सांगत आहे. म्हणून आता मापले साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 3 दिवसामध्ये सरकारने जे काही निर्णय घ्यायचा आहे तो घ्यावा आणि यापूर्वी झालेल्या बैठकीत जे निर्णय घेतलेले आहे त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी. हे आमचं या माध्यमातून सरकारला निर्वाणीचा इशारा आहे. आज इथे 10,000 महिला इथे उपस्थित झालेल्या आहेत. संपूर्ण गावागावातल्या महिला पेटून उठतील याची नोंद सरकारने घ्यावी. धन्यवाद. विशेष बाब असं की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्या, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करा आणि विशेष बाब म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालयाने अंगणवाडी सेविका मदतनीस यांना ग्रॅज्युटी द्या असं सुप्रीम कोर्टाने देशातल्या सर्व राज्य सरकारांना सांगितलंय. असे असताना 2022चा निकाल आहे, असं असताना 24 उजाडला आहे, अजून त्याच्यावर राज्य सरकार कुठलाही निर्णय करत नाही, तसे आदेश काढत नाहीत. त्याच्यामध्ये दुसरी मागणी अशी आहे की 2 फेब्रुवारी 2023 रोजी शासनाने एक परिपत्रक, एक GR काढला. त्या GR मध्ये म्हटलं की यापूर्वी SSC पास, 10वी पास असल्या मदतनीसांना सरळ सेवेने प्रमोशन देत होते, पण आता 2 फेब्रुवारी रोजी शासनाने नवीन GR पारित केला आणि त्याच्यामध्ये अचानक शासनाने 12वी पास केलं आणि शासन 10वी पास मदतनीसांना सरळ सेविका म्हणून जोपर्यंत पदोन्नत देत नाही त्यासाठी आम्ही हायकोर्टामध्ये शासनाच्या विरुद्ध एक याचिका दाखल केलेली आहे आणि याचिकेला सरकारच्या विरुद्धात आम्ही भरतीला स्टे ऑर्डर घेतली आहे. शासनाच्या समान किमान कार्यक्रमानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनाच्या रकमेत भरघोस वाढ करून किमान वेतन कायद्यानुसार किमान रुपये 18,000 ते 25,000 पर्यंत वेतन मिळावं. सेवानिवृत्तीच्या दिवशी रुपये 5 लाख अनुदान मिळावं. तसंच निवृत्तीनंतर अर्धमानधन पेन्शन म्हणून देण्यात यावं. या प्रमुख मागण्यांसह इतर विविध रास्त मागण्या त्वरित शासनाने सोडवाव्यात हीच अपेक्षा. 3 वेज मीडिया नेटवर्क, मुंबई.